मुंबई इकडे डबल बारी मी तुम्ही मुंबईत राहून मुंबईमध्ये जेवढे डबल बारी केला नसाल इतके मी माझा मोठेपणा नाही सांगत, पण तितके डबल बारी माझे या मुंबई शहरामध्ये इकडे ठाणा, दिवा, भांडूप सगळीकडे डोंबिवली प्रत्येक कोकण महोत्सवात माझी बारी झाली. म्हणून तुमका मी पहिल्यांदा टायमिंगचं महत्त्व सांगितले. शेवटी काय परिस्थिती झाली बघितलंच ना, म्हणून थोडा तरी दुसऱ्याचा ऐकायचा असता. बाकी माझं काय म्हणण्याचं माझं शेजारी तुम्ही फक्त पोटा पाण्यासाठी शहरात येऊन राहिलेले, बाकी आपण सगळे गाववालेच ना बरोबर ना. भाताबिताचा विषय माझ्यासाठीच नाही. माझा भात जरी पेवला तरी वाईट वाटतं. या पावसामुळे काय परिस्थिती झाली या गावात तुमका काय सांगणार आज शेतकरी हा म्हणून सगळे आपण हे सगळा जो जग चाललो तो शेतकऱ्यांच्या जीवावर, आणि मी स्वतः शेतकरी, माका अभिमान त्याचो. त्यामुळे ट्रेनने येताना माझा हात नाही पुरलो तरी वरती उळकांबान फुळकांबान कसो तरी मी कार्यक्रम चिंदरकर साहेबांचो भेटलो. ते इल्याबरोबर गजर चालू करायचो ना, उगाच कशाक ते मरेन तर म्हशीचा वासूर कांडा लावा ते का लुचला कोणाक, तर लुचवण्यापेक्षा साहेब समोर इले त्यांच्याबद्दल काहीतरी बोलला, तुमका कधी काय करूचा ताच कळत नाही तो विषय झालो बुवा. आम्ही कधी काय करूचं तर समजता म्हणून हे आमचे काय सावंत साहेब किंवा मी म्हणा, आमचा या उगाच नाही झाला, या अनुभवामुळे झाला. बाजूसून झालं आणि मधी डॉले पहिले आम्ही असे नाही होतो, आमका केस होते बुवा तुमच्यासारखे, पण असे वेगवेगळे अनुभव नेऊन शाप माझा तळपाट झाला. आणि ह्यो बुवा काय विषय सांगते, संसारासाठी त्याग केलेलो आहे. कारण महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी बुवा भजन ऐकण्यासाठी आलेले. आता नशीब आपलं समजा किती बुवा भजन ऐकतात आपला, पण आज लाडके बहिणी आहेत ते 1,500 रुपये महिन्यात त्यांना मिळतं बरोबर ना. 50% आरक्षण त्यांना बुवा, 50%. कुठची जाहिरात असली तरी ती सुद्धा महिला वर्गांसाठी. लक्स लगाव खूबसूरती पाव, फेअर अँड लवली लगाव चमकती कांती पाव, आणि आमच्यासाठी सपट लोशन लगाव खुजली भगाव. परिस्थिती बदलली बुवा. आणि 50% आरक्षण महिलांसाठी उगाच नाही बुवा. काश्मीरमध्ये ज्यावेळी हल्ला झाला ना, त्यावेळी आपले जवान शहीद झाले. त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला मंडळांनी पहिली मदत केली. वाघिणी ते बुवा बरोबर ना. म्हणून 50% आरक्षणाने आमच्या घरी बुवा त्यांना किती टेन्शन असतं महिला वर्गांका बुवा. भजन ऐकतात आता, पण उद्या दुपारी भाजी कुठची करूची याचं टेन्शन त्या महिला वर्गांसाठी असतं. खूप टेन्शन असतं. तर टेन्शन समजता कधी, ज्यावेळी ती केस विंचरतात त्यावेळी फलित केस साठवतात, तेव्हा त्यांना टेन्शन किती आता समजतात. आणि संसाराची काळजी इतकी की ते केस सुद्धा महिला वर्ग टाकून देत ना, तिचे गुटळे करून एका बरणीत साठवून ठेवतात. हे केसावर भांडी, ती केसांची भरणी बाहेर काढतो, ते का देणार नाही स्टीलचा घमेल घेणार, आणि संध्याकाळी नवरविलो की आनंदात सांगतात ता बघा त्यांनी मोठा घमेल दिला ना. म्हणजे केस गेलेल्याचा दुःख त्यांना नसतं, पण नवीन स्टीलचा घमेल घेतलेल्याचा आनंद असता त्यांना महिला वर्ग म्हणतात. आणि आमच्या घरी सुद्धा बुवा तीच परिस्थिती झाली. असो कोण येऊक नको, केसावर भांडी की माका उठवून घालतो. एक देवा म्हणून माझा तळपाट केला. आता आमच्या घरात भांडी जास्त झाली आणि केस कमी झाले. संसारासाठी त्याग केलेलो आहे. ओके, किती शॉर्टकट मध्ये पटकन लोक हसले बघा भाऊ. माझं मोठेपणा सांगत नाही, पण तर लुचूसाठी तुमका अर्धो तास गेलो, तर वासूर लुचू अर्धो तास गेलो, त्याच्यात टायमिंग संपलो. सोडला लुचवला की पुढे झाला, ह्या तुमका समजला ना. मग तू लिहिलो त्याका बांधला नाही, मग जोडला नाही, दांडो घेतला. असू दे, गाणी बुवा तुम्ही जबरदस्त म्हटला. रडू नको बाळा मी नदीत जाते, रडू नको बाळा
मी नदीत जाते, नदीला जाते कुर्ल्या घेऊन येते, नदीला जाते कुर्ल्या घेऊन येते, नदीला जाते कुर्ल्या घेऊन येते. नको बाळा कुर्ल्यांचा रस्सा तुला खायला देते, कुर्ल्यांचा रस्सा तुला खायला देते, खायला देते, कुर्ल्या घेऊन येते, कुर्ल्यांचा डेंगा तुला खेळाया देते, कुर्ल्यांचा डेंगा तुला खेळाया देते, खेळाया देते, कुर्ल्या घेऊन येते. आज या ठिकाणी स्वतः चिंदरकर साहेब या ठिकाणी हजर आहेत. बुवांनी सांगितलं आणि खरोखरच म्हणजे इतकी आवड आहे त्यांना. मी कार्यक्रम बघितले, रोज जवळजवळ नाटकं या ठिकाणी असतात आणि एकही कार्यक्रम या पाऊस जरी असला तरी कुठचाच कार्यक्रम कॅन्सल झाला नाही. त्याला कारणीभूत त्यांच्यावर त्यांची असलेली स्वामी समर्थांवरची भक्ती आणि त्यामुळे आजही बुवा भजन चालू व्हायच्या अगोदर एवढा पाऊस पडला होता, सगळे सभासद टेन्शनमध्ये होते की बुवा कार्यक्रम होतो की नाही, पण स्वामींची एवढी कृपादृष्टी या सगळ्यांवर आहे की अजून सुद्धा एक थेंब सुद्धा पावसाचा पडला नाही बुवा. आणि ही भजनाची ताकद आहे, बरोबर ना. आणि बुवांच्यावरून आपल्या साहेबांवरून बुवांनी एक काहीतरी गजर म्हटलं. मी एवढा जास्त घेत नाही पण थोडक्यात म्हणते, पण त्यांचे एवढे पैसे माका देवाने आपले टायमाचा बंधना म्हणून, टायमाचा बंधना म्हणून नाही ते एक तास सुद्धा मी गजर म्हटलं. पण बुवांचा एवढा आणि माझा ध्रुवपद याच्यात फरक असतात बघा. मालवण वसलं सागर किनारी, लीला निसर्गाची न्यारी, मालवण वसलं सागर किनारी, लीला निसर्गाची न्यारी, वराड गावचा हिरा, या वराड गावचा हिरा, बाळा चिंदर लई भारी, या वराड गावचा हिरा, बाळा चिंदर लई भारी, या वराड गावचा हिरा, बाळा चिंदर लई भारी. मालवण वसलं सागर किनारी, लीला निसर्गाची न्यारी, या वराड गावचा हिरा, बाळा चिंदर लई भारी. मालवण वसलं सागर किनारी, लीला निसर्गाची न्यारी, मालवण वसलं सागर किनारी, लीला निसर्गाची न्यारी, या वराड गावचा हिरा, बाळा चिंदर लई भारी. नाही कुणाशी वाद, संकट काळी घालावी साद, नाही कुणाशी वाद, संकट काळी घालावी साद, शिंदे साहेबांनी त्यांना दिलं नगरसेवकाचं भूषण, शिंदे साहेबांनी त्यांना दिलं, शिंदे साहेबांनी ताईंना दिलं नगरसेवकाचं भूषण. चित्तची काठी आणि हुशारी, सलाम मित्रा
काम मित्राचा या संसारी या वराड गावचा इडा बाळा चिंदकर लय भारी मालवण वसला सागर किनारी नीला निसर्गाची न्यारी मालवण वसला सागर किनारी नीला निसर्गाची न्यारी या वराड गावचा इडा बाळा चिंदकर लय भारी या वराड गावचा इडा बाळा चिंदकर लय भारी या वराड गावचा इडा बाळा चिंदकर लय भारी पैशाचं उगीच केलास ना अशी म्हणण्याची पद्धत हो आपण गावातले माणूस असाच म्हणता चायचा उगीच केलास 2-4 कप उडवणार नाही तसंच मी आपलं म्हणते पैशाचा उगीच केलास म्हणजे काय पाठी तोडूच देणार आहे असू दे साहेबांकडून या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे धन्यवाद त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी त्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी श्री चिंदरकर साहेबांचा गजर घेतल्याबद्दल सन्माननीय प्रकाश सावंत शिरगाव देवगड यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे धन्यवाद त्याचप्रमाणे सन्माननीय सदाशिव राणे यांच्याकडून हे 51 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद 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 सन्माननीय प्रकाश शेलार यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे धन्यवाद समीर कदमबुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद 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 त्याचप्रमाणे श्री विजय नलावडे साहेब कोल्हापूर यांच्याकडून हे 501 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद 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 दोघांची नावं पण सेमच साहेबांचं आणि त्यांचं होय जबरदस्त होय विजय म्हणजे कधी हारणारच नाही तुम्ही चालला त्यांना विचारून जावा आणि जाताना बाबा बघीत जावा पण आपण दोघवले हाव तेवढे तुमका खंय जावचं भांडूप का तर गेलास तर भांडूपच्या पायपात बाहेर यायच्या म्हणजे त्यांच्या भाषेत म्हणजे गावात नाही म्हणून साहेब आम्ही इतके काय खुळे आहोत काय एवढे गटार बिटार आमका कळत नाही अगदी आमका खुळ्यात काढला नाही त्यांनी 8 तारीखला भांडूपमध्ये समीर कदमबुवाने माझी डबलबारी आहे भांडूपमध्ये 8 तारीख आणि 9 तारीखला तिथेच भांडूपमध्ये खाली कुठचं नागटी बुवांच्या मंडळामध्ये गुंडू सावंत बुवानी मी उत्साही मित्र मंडळ त्यामुळे या काय मुंबईत बुवा आता थंय खंय तरी गटार बघित जाऊ असू दे जास्त बोलूया नको तर सगळा मी लुचवण्याचा पण माका सांगान टाकूचा म्हणून पटकन पटकन बुवानी माझ्यासाठी एक गाणं म्हटलं पाकरा आपण तर म्हणाय नको म्हणून त्या गाण्यासाठी उत्तर म्हणून बुवा माझ्याकडून तुमच्यासाठी हे गाणे आए ओ मेरी जिंदगी में तुम बहार बनके आए ओ मेरी जिंदगी में तुम बहार बनके मेरे दिल में यूं ही रहना मेरे दिल में यूं ही रहना तुम प्यारे प्यारे बनके आए ओ मेरी जिंदगी में प्रेम ठेवा असा प्रेम ठेवलाच नाही तर माका ह्या गाणं मनाची वेळ येईल जीता था जिसके लिए मरता था एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था ऐसी लड़की थी
माझ्यासाठी काहीतरी म्हटलं. एक फूल वाहतो सखे कुमळा अंगुराचा निलाकडी भुसाग, मी शेरणी शिकारी तू भाबडा ससाग, मी शेरणी शिकारी. शिकारी शेरणी आणि माझी सस्यासारखी अवस्था असं त्यांका म्हणायचं. माका ससो कोण म्हणा, एक वेळ कासाव म्हटलाच तर चाला. माझा झाला कासाव, माका ससो कोण म्हणत. पण ठीक आहे, तर गाणं माझ्यासाठी म्हटलंच म्हणून बुवा तुमच्यासाठी माझ्याकडून या गाणं. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. या नटीनं मारली मिठी मला, या नटीनं मारली मिठी, या नटीनं मारली मिठी मला, या नटीनं मारली मिठी, या नटीनं मारली मिठी मला, या नटीनं मारली मिठी. लग्नाचा विषय बुवा याचा आवाज कमी करू नको जरा, पोरं आपल्या याला हा मॉनिटरला द्या जरा माझा आवाज. या ठिकाणी भरत विश्वकर्मा उपशाखा प्रमुख आदिवासी पाडा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक काढले. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो हॅलो खाली मॉनिटरलाच आवाज आहे तुमचा भाऊ. हॅलो अजून किती पाहिजे? हॅलो बेस झालाय हो, जरा बेस कमी करा. असं सांगा ना तुम्ही. हॅलो मध्ये काय म्हणा बोलू ना. हॅलो आता हॅलो बघा. हॅलो 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 खाली मॉनिटर हॅलो. हा बस. सन्माननीय बाळा राणेबुवा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक काढले. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बंट्या सावंतांचं काय लग्न होक नाही होय, पण त्यांनी इल्या इल्या सांगितलं आणि तुळशीची लग्नात बुवा, त्यामुळे लग्नाची आठवण हो करू. दोन जीवांचे व्हावे मिलन, मंगलया शुभ दिन चाहले, शुभ मंगल शुभ दिनी चाहले, शुभ मंगल शुभ दिनी चाहले, शुभ मंगल शुभ दिनी. सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळ मुरुडं विनायकमहं चिन्तामणि देवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे
चौसिकं गणपती पूज्यात् सदा मंगलम शुभमंगल शुभमंगल शुभमंगल. मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी, बोला शुभमंगल सावधान सावधान. मंडपी जोडा शोभे छान छान छान, मंडपी जोडा शोभे छान छान छान, मंडपी जोडा शोभे छान छान छान. सन्माननीय बंट्या सावंत यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. याकडून चिंदरकर साहेब यांच्याकडून या आत्ताच्या मंगळाष्टकासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. होय, ओये म्हणण्यासाठी मी ते गाळलं होते, म्हटलं टायमिंग गावात ती मजा असता होई यांची. निर्मळ गंगेचा पाणी, निर्मळ गंगेचा पाणी, आना गोड्रमानी, आना गोड्रमानी, तुझा लाल माझा लाल, तुझा लाल माझा लाल, तू म्हणशी काय लाल, तू म्हणशी काय लाल, तू म्हणशी काय लाल, तू म्हणशी काय लाल. कपाळाचा कुंकू लाल, कपाळाचा कुंकू लाल. आणि बुवांच्या लग्नाच्या टायमात एक म्हातारी ओये म्हणत होती, तिच्या तोंडात दात नाही होते. ती काय म्हणा बघा बुवांच्या हळदीच्या टायमात, याय याय गे युकमिनी, 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 याय याय गे युकमिनी. नवरो मुलगो जून दिसता, नवरो मुलगो जून दिसता. जून दिसता म्हटलं बरोबर, एका पोरग्याक डाऊट इलो, आजी म्हणता काहीतरी वेगळा म्हणता, नवरो मुलगो जून दिसता. त्या पोरग्यान आजीच्या हातातलं माईक काढून घेतला आणि पोरग्या आजीक काय विचारता बघा, तुका कसं कळलो दे बये, तुका कसं कळलो दे बये, तुका कसं कळलो दे बये, तुका कसं कळलो दे बये. तेव्हा आजी पोरग्याक सांगता, हळद लावताना हात लागलो, हळद लावताना हात लागलो. बुवाने आमच्याशी 2 कोटी लग्न केल्याने, पहिली बायको केल्याने ती शाळा मास्तरी नव्हती, पण ती का खोडी होती. दिवसभरचा काय केलेलं असत ती रात्री झोपल्यानंतर बडबडायची. बुवांचं आणि शाळा मास्तरीचं लग्न झालं. आता लग्न झालं म्हटल्यानंतर पहिली रात्र म्हटल्यानंतर दोघांका खोलीत टाकला नाही. चावट मी अजिबात बोलणार नाही. पहिली रात्र म्हटल्यानंतर दोघांका खोलीत टाकलं नाही. आता खोलीत टाकल्यानंतर आमचे नाईक बुवा त्या शाळा मास्तरणीवर असे प्रेमान हात टाकूक गेलेले, टाकलेलो नाया हात टाकणार इतक्यात ती बडबडली, ए
कुणी कुणाच्या दप्तरात हात घालू नका. बुवाने हात पाठी केला आणि सगळे पैसे म्हणतात फुकट, ही दप्तरातच हात घालू नको म्हणून सांगतात. बरा वही पुस्तकं सगळी दप्तरात असणार, मग बोलले पेनाचा उपयोग काय. कंटाळले आणि दुसरा लग्न केला आणि ती टेलिफोन एक्सचेंज वाली, मोबाईल वाली, तिका पण तीच खोडी होती. दिवसभरचा काय केलेला असत ती रात्री झोपल्यावर बडबडायची. जसा शाळा मास्तरनीच आणि बुवांचं लग्न झाला तशी त्या टेलिफोन एक्सचेंज वाल्याने बुवांचं लग्न झाला आणि दोघांका खोलीत टाकला. आणि आता खोलीत टाकल्यानंतर जसे शाळा मास्तरणीवर हात टाकूक गेले तसे त्या टेलिफोन एक्सचेंज वालीवर असे हात टाकूक गेले. हात टाकलेलो नाही, हात टाकणार इतक्यात ती बडबडली. या वेळेला सर्व लाईनी व्यस्त आहेत, कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. बुवा म्हणतात ह्या त्यातल्या त्यात बरा, थोड्या वेळाने तरी प्रयत्न करू सांगतात. बुवा ती भीक सांगत थोड्या वेळाने प्रयत्न करा, तोपर्यंत तुमका रेंज इलेली गेली. ह्या काय पाणी न बर्फ असलो तर माझ्या टाकल्यावर घाला आता तो. आणि तिसरा लगीन केला नाही, ती मेंढीकोट खेळाची सवय होती बुवांचा आणि तिचं लग्न झाला. आता लग्न झाल्यानंतर बुवा आमचे पाया पाडान असे दमले, वाकान उभे राहून दमले आणि घरी गेले तर ते जे लकाटले तर त्यांचं लागलो डोळो. आणि ती ओ उठा एक डाव खेळूया ना, मेंढीकोट खेळूची सवय, ओ उठा एक डाव खेळूया ना. बुवा आमचे एवढ्या रात्रीत एक डाव पण तिच्या बरोबर खेळले नाही. सकाळी सुटले आणि आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेले. आंघोळी केल्याने टॉवेल लावून बाहेर गेले आणि ते आडवीचे येऊन उभी राहिली. आता म्हणता एक डाव खेळल्याशिवाय तुमको सोडणारच नाही. रात्रभर कंटाळले, एक डाव सुद्धा तुम्ही खेळलात ना, आता एक डाव खेळाच होत लागत. आता कंटाळलेले सकाळी सुटलेले असल्यामुळे आळस दिला नाही. ठीक हा बोलले, तू सांगतस म्हणून एक डाव खेळूया. आळस दिल्याबरोबर टॉवेलाची गाठ सुटली. आता ती सांगता डोंबलाचो मेंढीकोट खेळा, तो तुरुप म्हणता बघून झालो. बुवा त्या रेड्या बिड्याचं सांगितलंच नसतंच तर मी या बोललेच नसते. कारण बुवा समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं, मराठीच असावं लागतं, मराठीच असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती बेकम, भल्या भल्यांना सुटला घाम, कोणी घेईना पुढाकारच चालणीच मानली हार. इतक्यात एक सरदार उठला, म्हणाला मैं लाऊंगा शिवाजी को, आणि त्याने डाव उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. जितात जागता जणू सैतान, अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापे सळसळ. वाटेत भेटेल त्याला चिरणे खानाची सेना निघाली. देवळं उद्ध्वस्त केले, आया बहिणी चबरू लुटली, कोण कोण रोखणारे वादळ. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. असा वाघिणीचा तो छावा, असा वाघिणीचा तो छावा, गणी मारला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी गावा. प्रतापगडावर भेटीचा सांगावा धाडला, महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खान असून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला, पण महाराज खूप हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले
त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खाण्याचा कोतळा बाहेर काढला. कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. ओके. दिनेश भोगले आणि सिद्धांत राणे यांच्याकडून फरमाईश वाढत चालली. टायमिंग 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल चालून कोण चालले होते बघा. तो वाघ मराठी होता, शिवबाचा अवतार होता, राखेतून उसळत होता. सत्तेवर नसला तरी एकीचा विचार होता. देशद्रोह्यांच्या छातीवरचा वज्राचा प्रहार होता. तो ठाण्या वाघ म्हणजे बाळासाहेब ठाकरेच होता. बाळासाहेब ठाकरेच होता. बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला. गाजला गाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला. गाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला. गाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला. कणखरबाणा एकच राणा शिवबानंतर झाला. कणखरबाणा रक्षण केलं जीवा पाडतो जपला हिंदुत्वाला. अशी ही कीर्ती पाहून धरती चंद्र सूर्य लाजला. अशी ही कीर्ती पाहून धरती चंद्र सूर्य लाजला. लाजला लाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला. शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा.
झाला लोकशाहीत राजा. अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून टंका वाजला. अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून टंका वाजला. वाजला वाजला शिवसेना प्रमुख एक वाजला. फक्त स्वामींवर नाही म्हणते गजेर घालते डायरेक्ट. भक्तीची ही गंगा वाहते बघा हो निर्मळ मनाची. भक्तीची ही गंगा वाहते बघा हो निर्मळ मनाची. कीर्ती गाजते अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थ महाराजांची. कीर्ती गाजते अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थ महाराजांची. कीर्ती गाजते अक्कलकोट समर्थ महाराज. नवसाला पावती हाकेला धावती महिमा स्वामींचा गाद. लांबून लांबून भाविक येती फुले भक्तीची वाहत. स्वामी समर्थ भक्तच म्हणती. स्वामी समर्थ भक्तच म्हणती. भक्ती निर्मळ मनाची. भक्ती निर्मळ मनाची. कीर्ती गाजते अक्कलकोटच्या स्वामी समर्थ. या ठिकाणी गजराची सांगता करतो या ठिकाणी कारण वेळेचं मत. टायमिंग आहे ना काना रे गोविंदा गोविंदा गोपाळा. काना रे गोविंदा गोविंदा गोपाळा. काना रे
सत्यनारायण